संत नगरीला कर्मभूमी समजून मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी संत गाडगे बाबांच्या विचारांचा वसा अविरतपणे जोपासणार आमदार सुलभा खोडके। अमरावती येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या 68व्या पुण्यतिथी यात्रा महोत्सवाला सुरुवात। आमदार सुलभाते खोडके यांच्या हस्ते तीर्थस्थापना, पूजन व आरती करून 10 दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ। कर्मयोगी संत गाडगे बाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छता, सामाजिक सुधारणा व मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या विचारातून अमरावती शहराच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विकासाची जडणघडण झाली आहे। अमरावतीच्या विकासावर सुद्धा गाडगे बाबांचा विचारांचा प्रभाव असल्याने संत नगरी म्हणून अमरावतीचा लौकिक आहे। अमरावतीमधील संत गाडगे बाबा समाधी स्थळ हे आपले श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ असून संत नगरीला कर्मभूमी समजून मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी संत गाडगे बाबांच्या विचारांचा वसा अविरतपणे जोपासणार असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके यांनी केले। संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट गाडगेनगर अमरावतीच्या वतीने आज 14 डिसेंबर शनिवार रोजी दुपारी 1 वाजता ते 21 डिसेंबर पर्यंत आयोजित श्री संत गाडगे बाबाचा 68वा पुण्यतिथी महोत्सव 2024 च्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी संस्थेचे विश्वस्त तथा श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, संचालक सागर देशमुख, समाजसेवक डॉक्टर राजकुमारजी लंगडे, डॉक्टर नरेंद्र चंद्रजी काटोडे, समाजभूषण भरतने रेडे महाराज, संचालक गजानन देशमुख, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, अतुल रेडे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम हरिनामाच्या गजरात आमदार सुलभाते खोडके यांचे भव्य स्वागत करण्यात आले। या प्रसंगी आमदार महोदयांच्या हस्ते तीर्थस्थापना, बाबांच्या समाधीचे पूजन व आरती करून पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच अमरावती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निर्वाचित झाल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांच्या संस्थेचे विश्वस्त बाबासाहेब देशमुख यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत अभिनंदन केले।